धुळे शहरात सध्या जांभळाचा हंगाम सुरू झाला असून फळ विक्रेते मात्र मोठ्या संकटात सापडले आहेत। पिंपळनेर आणि साक्री तालुक्यातून शहरात दाखल झालेल्या विक्रेत्यांच्या मते यंदा जांभळाची आवक घटल्याने आणि अपेक्षित विक्री न झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला सध्या जांभूळ विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। पिंपळनेर आणि साक्री तालुक्यातून हे विक्रेते आपली जांभळे घेऊन शहरात आले आहेत। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चित्र पूर्णपणे वेगळं आहे। गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे जांभळांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून यंदा फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे। विक्रेत्यांनी मोठी गुंतवणूक करूनही ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी आहे। सध्या जांभळाचा भाव 200 रुपये प्रति किलो 250 ग्रॅम इतका असून वाढत्या महागाईमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशालाही याचा फटका बसत आहे, अशी माहिती महिला विक्रेत्या अणुबाई नामदेव आहिरे या साक्री येथील विक्रेत्या महिलेने दिली आहे। विक्रेत्यांच्या मते त्यांना यंदा विक्रमी विक्रीची अपेक्षा होती, परंतु आवक कमी असल्याने आणि भाव परवडत नसल्याने दिवसभर मेहनत करूनही हाती फारसा नफा त्यांच्या पदरी मिळत नसल्याची खंत विक्रेते करीत आहेत। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आणि फळ विक्रेत्यांच्या रोजगारावर पुन्हा एकदा गदा आली आहे। आता या विक्रेत्यांना या संकटातून कसा दिलासा मिळतो हे येणारा काळच ठरवेल।